पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांची कारवाई। वैद्यकीय औषधी इंजेक्शनचा नशेसाठी वापर विक्री व साठा करणारी टोळी ताब्यात। 1507 इंजेक्शन मेफेनटरमाइन सह एकूण 14,46,641 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त। पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी महात्मा गांधी पोलीस ठाणे सहाय्यक संदीप शिंदे यांनी अधिकारी व अंमलदार यांना विशेष सूचना देऊन त्यांची 2 पथके तयार करून सदर पथकांना अशा प्रकारे नशेसाठी इंजेक्शनचा वापर विक्री व साठा करणारे लोकांची माहिती काढून त्यांचे प्रभावी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्या अनुषंगाने दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील राहुल क्षीरसागर यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की 2 इसम गुंगीकारक व नशेसाठी वापरण्यात येणारी औषधे बेकायदेशीरपणे विक्री करण्याकरिता आंबेडकर उद्यान परिसरात येणार आहेत। अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पुन्हा राहुल क्षीरसागर यांनी सदरची माहिती पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सपोनी संदीप शिंदे यांना कळविली। सपोनी संदीप शिंदे यांनी तात्काळ पोलीस ठाणेकडील डीबी पथकातील संदीप गुरव पोलीस उपनिरीक्षक यांना मिळाले बातमीप्रमाणे डीबी पथकासह कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। नमूद पथकाने तात्काळ कारवाई करीत 2 शासकीय पंच व सह अन्न व औषध प्रशासन विभाग सांगली कार्यालयाकडील औषध निरीक्षक राहुल करंडे यांचेसह रवाना होऊन बातमीतील नमूद ठिकाणी पथकासह सापळा लावला असता आंबेडकर उद्यानाच्या पाठीमागील बाजूस बातमीतील नमूद संशयित इसम येऊन थांबले। त्यापैकी एका इसमाने त्यांच्याकडील पिशवीमधून वस्तू काढून त्याचे सोबत असलेल्या इसमाकडे दिली। त्याने ती त्याचेकडील पिशवीत ठेवली। त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने नमूद पथकाने संशयितांना पळून जाण्याची संधी न देता त्यांना जागीच पकडून त्यांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे आहेत रोहित अशोक कागवाडे वय 44 वर्षे राहणार शामरावनगर आकांक्षा मेडिकल वरील बाजूस सांगली व दुसरा आहे ओंकार रवींद्र मुळे वय 24 वर्षे राहणार गव्हर्नमेंट कॉलनी विजय कॉलनी विश्रामबाग सांगली अशी सांगितली। नमूद इसमांची पंचात्मक शंखझडती घेता रोहित कागवाडे यांचे हातातील पिशवीमध्ये अवैधरित्या नशेसाठी वापरण्यात येणार या इंजेक्शनच्या 28 बाटल्या व ओंकार मुळे यांचे हातातील पिशवीमध्ये 23 बाटल्या अशा एकूण 51 मिळून आल्या। सदर मिळून आलेल्या औषधाबाबत पथकासह असलेले राहुल करंडे औषध निरीक्षक 2 ते 3 औषध प्रशासन विभाग यांचेकडून खात्री केली असता त्यांनी सदरची औषधे ही मानवी जीवितास अपायकारक असून ती मान्यताप्राप्त डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय विक्री करण्यास बंदी असल्याचे सांगितले। सदर मुद्देमाल जागीच जप्त करून ताब्यातील संशयितांकडे पुढील चौकशी करून माहिती घेतली असता त्यांनी सदरचा मुद्देमालातील इंजेक्शन हे नशेकरिता वापरले जात असून ती अवैधरित्या चढ्या भावाने विक्री करण्यासाठी आशफाक पटवेगार रा पत्रकारनगर सांगली यांचेकडून त्यांचे घरातून विकत घेऊन गिऱ्हाईकांना 800 रुपयेस विक्री करत असल्याचे सांगितले। मिळाले माहितीवरून नमूद पथकाने तात्काळ कारवाई करीत आशफाक पटवेगार यांचे असुवा हॉटेलसमोर पत्रकारनगर सांगली येथील घरी जाऊन पंचासमक्ष छापा टाकला असता सदर घरामध्ये असलेल्या इसमाने त्याचे नाव गाव अशफाक बशीर पटवेगार वय 50 वर्षे रा असुबा हॉटेलसमोर सांगली असे सांगितले। नमूद पथकाने रोहित कागवाडे व ओंकार मुळे यांचे कब्जात मिळून आले औषध माहिती देऊन अशफाक पटवेगार यास घरात असलेल्या औषध साठ्याबाबत विचारणा केली। त्यावेळी त्यांनी सुरुवातीस कोणतीही समाधानकारक माहिती दिली नाही। त्यानंतर नमूद पथकाने अशफाक पटवेगार यांचे घराची पंचासमक्ष झडती घेतली असता अशफाक पटवेगार यांचे राहते घरामध्ये दुसऱ्या मजल्यावरील उत्तराभिमुखी हॉलमध्ये लहान मोठे बॉक्स मिळून आले। सदरचे बॉक्स उघडून पाहता त्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीची नशेकामी वापरण्यात येणारे इंजेक्शन व टॅबलेट मिळून आले आहेत। मिळून आले इंजेक्शन राहुल पत्रकारनगर करंडे अन्न व औषध प्रशासन विभाग सांगली यांनी तपासणी करून सांगितले की सदरची सर्व इंजेक्शन हे मानवी जीवितास अपायकारक असून ती मान्यताप्राप्त डॉक्टरांचे चिठ्ठीशिवाय विक्री करण्यास व वापरण्यास बंदी असल्याचे सांगितल्याने सदरचा मुद्देमाल पंचात्मक जप्त करण्यात आलेला आहे। अशफाक पटवेगार याचे राहते घरामध्ये विविध कंपनीच्या एकूण 1360 नशेच्या इंजेक्शन बॉटल 176 विविध गोळ्यांचे पाकिटे मिळून आले आहेत। नमूद पथकाने तेथे उभ्या असलेल्या 4चाकी वाहनाची पाहणी केली असता वाहनामध्ये देखील 96 नशेच्या इंजेक्शन बॉटल मिळून आल्या आहेत। संदीप गुगे पोलीस अधीक्षक सर सांगली माननीय रितू खोकर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक सांगली तसेच प्रणील गिल्डा सर।
उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज यांनी मिरज यांचे मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील संदीप शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक उदय कुलकर्णी, धनंजय चव्हाण पोलीस हवालदार, सचिन कुंभार, सर्जेराव पवार, अभिजित पाटील, सूरज पाटील, अभिजित धनगर, पोलीस नाईक नानासाहेब चंदनशिवे, राहुल क्षीरसागर, पोलीस कॉन्स्टेबल अमोल तोडकर, विकास तांबळे, राजेंद्र हारगे, विनोद चव्हाण, जावेद शेख, मोसिन तिनमेकर, चालक पोलीस नाईक देवानंद नागरगोजे, चालक पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत कोळेकर, सायबर शाखा पोलीस उपनिरीक्षक अप्रोच पठाण, पोलीस कॉन्स्टेबल कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर यांनी कौशल्यपूर्वक पार पाडलेली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास संदीप शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महात्मा गांधी पोलीस ठाणे, सांगली हे करीत आहेत.